जय शिवराय सगळ्यांना. ऐका आता तुम्ही गोठा तर बांधलाय आपण नवीन. त्याच्यात जनावरे पण आहेत. ती गावठी आहे, एक आपला रायबा आहे, एक सोनी, सगोनी आणि मोनी अशी जनावरे आहेत आपल्याकडं. आणि आईची भरपूर दिवसापासून इच्छा होती की आपल्याला शेळ्या पाळायच्यात. मग आपल्याच मळ्यात एक व्यक्ती आहेत, त्यांच्याकडून आईने एक शेळी आणि तिचे एक पारडू, तिचं करडू अशी 2 जनावरेच म्हणता येईल. हे 2 नवीन पाहुणे आपल्या घरी आणलेत, पाळलेत. आता इथून पुढं ही सर्व जिम्मेदारी आईची असेल, ती यांना सांभाळणार आहे. अशा पद्धतीने हे आजच त्यांना आणलंय. आईला या ठिकाणी बांधलंय आणि करडू मोकळंच आहे, कारण ते आई सोडून दुसरीकडे जाणार तर नाहीच आहे. त्यामुळे फक्त आईला इथं येऊन बांधले. ह्या शेळीची मालकीन पण या ठिकाणी आली होती, कारण तिने या ठिकाणी इथपर्यंत त्यांना सोबत आणलं होतं. आणि अशा पद्धतीने त्यांना घराची ओढ लागली वाटते, तिकडे ते घराकडे बघतात. पण इथून पुढं हेच त्यांचं घर असेल, आपला गोठा. आणि मला नाही वाटत ते नाराज होतील, मस्तपैकी आनंदाने राहतील आपल्या इथं आणि त्यांचा सांभाळ पण चांगला होईल. अशा पद्धतीने ही 2 आहेत. घंटी पण बांधलेली शेळीच्या गळ्यात आणि करडू मारते उड्या आपलं, नाही करे. सेम टू सेमच आहेत. ए पग आवाज दिला बघ आमच्या रायबाने तुला. हा आता इथंच राहायचंय तुम्हाला. हा बघा, हा बघ, हा बघ, हा बघ, पकाचा पळत, पकाचा पळत. नवीन पाहुण्यांचं आमच्या घरी स्वागत आहे, या गोठ्यात स्वागत आहे आमच्या रायबाच्या. रायबा त्यांना त्रास देऊ शकतो, पण तसं काय वाईट शेळ्यांना पाहिजे एवढं खायला लागत नाही. त्यांना शेवरीचा पाला, सुवावळीचा पाला किंवा भाकरी वगैरे, उरलेलं घरात उरलेलं कालवण वगैरे असेल किंवा काय असेल, गवत वगैरे कोणत्याही प्रकारचं खाणं ते खाऊ शकतात. त्यामुळं त्यांचा सांभाळ एवढा काय अवघड नसतो. कोणी पण असा हसत खेळ त्यांना सांभाळू शकतो. अशा पद्धतीने हे 2 नवीन पाहुणे आज आमच्याकडे आलेले आहेत आणि त्यांचंही आपल्या रायबा स्टोरीमध्ये स्वागत आहे. म्या म्या